तर जय महाराष्ट्र पब्लिक. आज कोणता डे नाही, पण एक गोष्ट आहे जी तुम्हा सर्वांना विचारायची आहे की जे मी व्हिडिओ करतोय, जे व्लॉग्स करतोय, ते मराठीमध्ये असले पाहिजे का हिंदीमध्ये. हा मला डाऊट होता. पण आज एका मी भावाचा व्हिडिओ पाहिला की तो बोलला की महाराष्ट्रातून ही मराठी संपत आहे आणि मराठी संपवणारे हे स्वतः तेच लोक आहेत जे प्रॉपर महाराष्ट्रीयन आहेत. भाऊ एकदम बरोबर बोलला. म्हणून मी आज एक निर्णय घेतला बघा की यापुढे जे पण व्लॉग्स काढेल, जे पण व्हिडिओ काढेल, ते एकदम आपला गावरान तडका एकदम टोटल मराठीमध्ये असतील. आणि माझे सर्व क्रिएटर्सला, सर्व जे काही ब्लॉगर आहेत, जे काही जे काही रील स्टार आहेत महाराष्ट्रीयन आपले, त्यांना एक विनंती आहे की भावांनो आणि माझ्या बहिणींनो, आपण जर आपल्या मातृभाषेला विसरून जर दुसऱ्या भाषेला पुढे घेऊन जाणार आहेत तर आपली मातृभाषा ही इथे संपणार आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जास्तीत जास्त ट्राय करा की आपली मातृभाषा ही फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात चालली पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे आपले व्हिडिओज आहेत, आपले व्लॉग्स आहेत, जे आपल्या रील्स आहेत, ते जास्तीत जास्त ट्राय करायचे की आपल्याला मराठी लँग्वेजमध्ये गेल्या पाहिजे सर्वांना. ठीक आहे. आणि लोकांनी प्रयत्न केला पाहिजे की मराठी आपण शिकली पाहिजे. तर बस एवढंच माझं म्हणणं होतं, बाकी काही नाही आहे. आणि कोणाचं मन दुखवायचंही नव्हतं, कोणाच्या भाषेला कमीही समजायचं नव्हतं. बाकी फक्त मी माझ्या मराठी भाषेला पुढे घेऊन जातो आहे, याचाच मला आनंद आहे. भरपूर जणांना शेअर करा आणि आपण आपल्या भाषेला पुढे नेऊ हा ध्येय आपला ठेवा. तर जय महाराष्ट्र, जय मातृभाषा, जय शिवाजी, जय भवानी.